महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकाऱ्यांसमवेत आमचे उपशहर अध्यक्ष निलेश बांडकेले असतील, शहर सचिव रुपेश कदम असतील, आमचे सहसचिव नितीन लष्कर, सगळेच विभाग अध्यक्ष आणि आमचे मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई असतील, या सर्व सहकाऱ्यांनी उद्या मराठी भाषा दिवस आहे, आज त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही इथे आज भेट दिली। सेक्टर 13 ऐरोली येथे मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी 3000 स्क्वेअर मीटरची जागा ज्यावेळी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे होते त्यावेळी मंजूर झालेली होती। MIDC स्वतः इथे मराठी भाषा भवनाचं उपकेंद्र उभं करणार होतं। काही कारणास्तव सरकार पडलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि त्यांचे मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि त्यावेळचे MIDCचे मंत्री जे आता त्यांच्याकडे तेच डिपार्टमेंट आहे, यांनी नोव्हेंबर 2022 ला या ठिकाणी भेट दिली। पुढच्या 8 दिवसात याचं भूमिपूजन करू असा शब्द आश्वासन त्यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला दिला होता। त्याची आठवण करून द्यायला आज आम्ही परत इथे पाहणी दौरा केलेला आहे। स्वतः इथे कुठल्याही पद्धतीने साधी वीट सुद्धा रचली गेलेली नाही। 26 कोटी रुपये महाराष्ट्र राज्य सरकारच्या बजेटमध्ये मंजूर होतात, मात्र मराठी भाषेला, मराठी माणसाला कायम गृहीत धरण्याचं काम या राज्य सरकारकडून होतंय। त्यामुळेच अद्याप मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्राची वीट रचली गेलेली नाही। सरकारचा आम्ही निषेध करतोय। आता अधिवेशन सुरू आहे, खरं तर इथल्या दोनही आमदारांनी हा विषय अधिवेशनात मांडणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांनी मांडलं पाहिजे, कारण हा काय फक्त नवी मुंबईचा विषय नाहीये, पण नवी मुंबईत उपकेंद्र होतंय, त्याच्यामुळे नवी मुंबईतले एक सांस्कृतिक वैभव या नवी मुंबईला प्राप्त होईल। आज आम्ही पाहणी केली, पुढच्या 7 दिवसात जर राज्य सरकारने इथलं भूमिपूजन केलं नाही, प्रतिकात्मकरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही इथे विधिवत भूमिपूजन करणार, हा इशारा सुद्धा आम्ही राज्य सरकारला देतोय।